शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात देखील नाशिक संभाजीनगर या महत्त्वाच्या महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले। सुमारे 1 तास हे चक्काजाम आंदोलन सुरू होते। या आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। दरम्यान प्रशासनाला विविध मागण्यांची निवेदन देऊन आंदोलन थांबवण्यात आले। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।